If you read in Psalms 137 आणि स्तोत्र संहिता 137 and मध्ये verses वाचाल 4, आणि त्याचा चौथा वाचाल their Bible says, how can we sing the Lord's song in a strange land? आणि मग परक्या भूमीमध्ये देवाची महिमा कशी गीत कसं गाऊ If you आम्ही? read from verse 1 onwards, एकच्या पुढे तुम्ही वाचाल it says they took their harps and they hung it on the willow tree. आणि इथे म्हटलंय बाबेलाच्या नद्यांजवळ आम्ही बसलो हो तेथे आम्हाला सियोनची आठवण झाली तेव्हा आम्ही रडलो. चौथ्या वाचनात म्हटलंय आम्ही परक्या स्थळी परमेश्वराचे गाणे कसे गावे. Praise the Lord. क्या हो गया? इन लोग रो रहे थे. हे लोक रडत होते They were sitting down, they were remembering their land and they were crying. आणि आक्रोश करत होते, रडत होते, आकांत करत होते आणि त्यांची जी जागा आहे ती आठवत होते. And whatever the instruments they had with which they would worship God and praise God and glorify God, they took those instruments and hung it on the tree. आणि त्यांचे जे वाद्य होते, जे काही गिटार असेल, वीणा असेल, जे काही असेल ते त्यांनी काय केलं, झाडावरती लटकवून ठेवलं. And they started crying, आणि ते रडायला लागले, ओरडायला लागले crying, having pity upon themselves. आणि स्वतःवरतीच ते सहानुभूती दाखवायला लागले. And the people said, why don't you sing one song? आणि मग लोक म्हणाले अरे तुमची परिस्थिती खराब आहे. He says, गीत how गाता. can we sing? तो म्हणतो अरे मी कसं गीत गाऊ. We are in bondage over here. आता इथे आम्ही बंधनात आहोत. We cannot sing God's song here. देवाचं गीत आम्ही इथे गाऊ शकत But नाही. same condition also Daniel is there. पण त्याच परिस्थितीत दानिएल देखील होता. Daniel also is in Babylon. बाबिलोन मध्ये दानिएल देखील He is होता. also taken captive. त्याला देखील बंदी बनवलं He is a होतं. young boy. तो तरुण मुलगा होता. But see the attitude. पण त्याची वृत्ती स्वभाव बघा. Bible does not say that Daniel was sitting and crying. आणि बायबल सांगतं की दानिएल रडत नव्हता. You know, these people were taken captives हे लोकांना बंदी बनवलेलं because these were, very intelligent children. कारण ही जी मुलं होती ती हुशार सुज्ञान होती. So the king in Babylon, the Darius, he would take these people and train them to work in the palace. आणि मग तो जो राजा होता, दायरावेश राजा होता, त्यांनी काय केलं, तो म्हणाला की ह्या मुलांना शिकवा आणि माझ्या महालात काम करायला ठेवा. So they were given royal treatment in the palace. आणि मग महालामध्ये त्यांना शाही भोजन So द्यायचे. whatever the king ate, that same food was served to these people. म्हणजे काय, राजाच्या टेबलवरती राजाला जे खाणं मिळते ते खाणं यांना मिळायचं. So they were given very royal treatment. आणि खूप चांगलं आणि सुंदर जेवण मिळायचं. But Daniel said, आणि पण दानिएल म्हणाला, he said, I don't want to eat from the king's table. आणि दानिएल म्हणाला राजाचं जेवण आपण नाही खायचं. नहीं तो तुम लोग बोलेंगे राजा का वजह से तुम्हारा जीवन में इतना आशीर्वाद आणि है. मग नाही तर लोक म्हणतील अरे हे ना राजामुळे आशीर्वादित झाले. मुझे साधारण खाना दो, साधारण डाळ भात द्या, वेजिटेरियन खाना दो. मला व्हेज जेवण द्या. क्योंकि मैं ये बताना चाहता हूँ, ये वेजिटेरियन खा के भी मैं जो टेबल राजा का टेबल से खाते उससे भी तंदुरुस्त मैं रहूंगा. आणि राजाचं अन्न खाऊन त्याच्यापेक्षा जास्त मी माझं अन्न खाऊन तंदुरुस्त होईल. 10 days he ate that food. 10 दिवस त्याने ते खाणं खाल्लं. And when they checked him, he was more healthier than all the other people. आणि तपासलं नंतर त्यांचं हेल्थ चेकअप केलं. अरे बोलतो दानिएल तर स्ट्रॉंग आहे. See the attitude. वृत्ती बघा ना, समझ में आ रहा है attitude. कळतं ना वो वृत्ती. बैठ के रोया नहीं, मैं क्या करूं, मैं किधर आ गया, प्रभु किधर है, कुठे है परमेश्वर. ऐसा नहीं, हम लोग छोटा कुछ प्रॉब्लम है तो कुठे है परमेश्वर. आणि मग आपण छोटे छोटे प्रॉब्लेम आला कुठे परमेश्वर आहे, कुठे मी आहे. In Daniel 6 and verses 4, आणि दानिएल 6:4 मध्ये बायबल सांगते. बाइबल में ऐसा लिखा है बायबल मध्ये असं लिहिलंय, because Daniel was a very faithful worker आणि दानिएल आहे ना विश्वासू कारभारी होता. and the king was very fond of him. आणि राजाला तो खूप आवडायचा. राजा का बहुत फेवरेट था वो. राजाला खूप आवडायचा तो. कितने लोगों को समझ में आ रहा है? किती लोकांना और कळतं. जब तुम राजा का फेवरेट हो जाओगे तो सब तुम्हारा दुश्मन बन जाते हैं. आणि राजाचा आवडता मग लोक त्याचे दुश्मन. वो बोलते ये बहुत चमचा है वो ना, अब इसको कैसा तो भी. So Bible says there that nobody could find any fault in Daniel. आणि मग बायबल असं सांगतं की कोणीही दानिएल मध्ये कुठलीही चूक काढू शकत नव्हता. Praise the Lord. हालेलुया. विश्वासी लोग जो मुझे सुन रहे हैं, विश्वासू लोक जे मला आता ऐकत आहेत, जो मुझे लाइव देख रहे हैं, जे मला लाईव्ह पाहत आहेत, ये हमारे लिए कितना बड़ा एक सबक है. आणि आमच्यासाठी मोठी शिक्षण आहे. What a testimony. किती मोठी साक्ष आहे बघा. Nobody could find any fault in him. आणि कोणीही दानिएलमध्ये फॉल्ट नाही फाइंड करू शकत. समझ में आ रहा है? कळते तुम्हाला. हमारे घर में, हमारे पड़ोस में, हमारे काम करने की जगह पे लोग
आपकी ओर देख के क्या ऐसा कह सकते हैं, भाई ये आदमी को कोई फॉल्ट में मिलता नहीं है. आणि तुमचे शेजारी, तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी बघू शकतात का, बोलू शकतात का, हा ब्रदर ना कधीच फॉल्ट मध्ये भेटत नाही. लेकिन डैनियल के बारे में ये लिखा गया, पण दानियल बद्दल हे लिहिलंय बघा, नो फॉल्ट इन डैनियल. दानियल मध्ये कुठलीही चूक नव्हती. सो दे सेड इसका एक ही कमजोरी अपन पकड़ सकते हैं, आणि लोक म्हणाले फक्त एक कमजोरी आहे ये त्याची. उसका परमेश्वर की आराधना करता हा है. त्याच्या परमेश्वराची आराधना तो हम करतो. ऐसा एक रूल बनाएंगे असा एक रूल बनवू कि आपण, अगर किसी ने अपना परमेश्वर का आराधना किया और हमारा राजा का आराधना नहीं किया, उसको हम शेर के गुफे में डाल देंगे. आणि जो कोणी राजाची आराधना करणार नाही, आपापल्या देवाची आराधना करेल, तो गेला सिंहाच्या गुहेमध्ये. So they said anyhow we know Daniel is not going to stop worshipping his God. आणि मग त्याच्या दुश्मनांनी काय विचार केला, हा जो दानियल आहे राजासमोर झुकणार What a नाही. testimony. किती मोठी साक्षी आहे समझ बघा. में आ रहा है आपको कितना महान साक्षी है. कळतंय का किती मोठी साक्षी मुझे आहे? मालूम है ये डैनियल कुछ भी हो उसका प्रभु का प्रार्थना करने ही वाला है. आणि ती लोक म्हणाले काही होऊ दे, हा ना चर्चला गेल्याशिवाय थांबणारच नाही. आज उल्टा है, आज उलट आहे. लोगों को बोलो भाई तुम प्रार्थना नहीं करेगा तो तुमको शेर के गुफे में डालेंगे, तभी भी लोग प्रार्थना नहीं करते. आज लोकांना हे बोलायला लागते, प्रार्थना इतना कर. डेअरिंग है लोगों में. प्रार्थना कर नाही तर गुहेत टाकीन तरी प्रार्थना करत नाही. लेकिन डैनियल को शेर के गुफे में जाने के लिए मंजूरी था, लेकिन परमेश्वर का प्रार्थना जो है वो छोड़ नहीं सकता है. आणि दानियल म्हणाला सिंहाच्या गुहेत जायला लागलं तरी बेहत्तर आहे, पण मी कुठेही डोकं टेकणार नाही. उस दिन सब लोग जाके दानियल के घर के पास रुके थे, बोले बघा आता येणार आता टाइम झालं, येईल बघा प्रार्थना करायला. आणि मग दानियलच्या घराच्या बाहेर उभे, आता बघ हा प्रार्थना करायला येईल. क्योंकि डैनियल का एक आदत था, वो दरवाजा खोलता था ईस्ट के तरफ परमेश्वर के मंदिर की ओर, और वहां से वो प्रार्थना करता था. आणि दानियलाची सवय काय होती, पूर्वेकडे देवाचं मंदिर होतं, दरवाजाचा तो घरच्या दरवाजाचा दार उघडायचा, मंदिराकडे तोंड करायचं आणि प्रार्थना करायची. अगर आजकल के हमारे मॉडर्न बिलीवर्स होते तो बोलते थे चला दिमाग चलाएंगे, आज दरवाजा बंद करके प्रार्थना करें. आणि मग आजकालचे आधुनिक विश्वासू काय म्हणतील, दरवाजा बंद करू, चुपाचूप प्रार्थना करू. God gave you wisdom, brother. Use your wisdom. देवाने तुम्हाला सुज्ञान दिले, ते वापरा ब्रदर. दिमाग चलाने का. आणि डोकं चालवायचं. रोज तुम दरवाजा खोल के आज बंद करने का, क्योंकि प्रभु को मालूम है तू प्रार्थना करे, दरवाजा बंद करके प्रार्थना करो. आणि मग कोणी म्हणेल दरवाजा बंद करून करा, प्रभूला माहिती आहे तुम्ही प्रार्थना करा. अगर डैनियल उस दरवाजा बंद करता उस दिन, आणि दानियल जर दरवाजा बंद केला असता त्या हो दिवशी, सकता है डैनियल का नाम ही नहीं रहता था बाइबल में. कदाचित दानियलचं नावच नसतं बायबल मध्ये. Praise the Lord. हालेलुया. कितने लोग को समझ में आ रहा है. किती लोकांना कळतंय. अगर वो दरवाजा बंद करता तो लोग आके देखते थे, और डैनियल को गुफे में जाने का जरूरत नहीं होता था, इतना बड़ा चमत्कार नहीं होता. आणि मग दरवाजा बंद केला असता, दानियलला गुहेत जायची गरज नसती, एवढा मोठा चमत्कार लिहून ठेवला नसता. लेकिन डैनियल ने उस दिन खिड़की खोल दिया पण दानियलने खिडकी दरवाजा और उसके खोलला परमेश्वर का आराधना आणि किया. त्याच्या परमेश्वराची आराधना केली. Give a mighty clap for Daniel. जोरदार टाळ्या वाजवा दानियलासाठी. Praise the Lord. हालेलुया. जैसा डैनियल को गुफे में डाला गया, जसं दानियलला गुहेत टाकलं, they sealed that what do you call that den, गुहा त्यांनी बंद केली, and the king went home and he did not eat food. आणि दानियेलाला गुहेत टाकलं, गुहा बंद केली, राजा घरी गेला पण त्याला जेवला नाही. तो उसने खाना नहीं खाया, राजा उपाशीच झोपला, क्योंकि वो डैनियल से इतना प्रेम करता था. कारण तो दानियेलावर प्रेम करायचा. उसको मालूम था डैनियल जो है वो परमेश्वर का सेवक है. कारण देवा राजाला माहित होता की दानियल परमेश्वराचा He सेवक went आहे. home, he did not eat, आणि तो घरी गेला पण खाल्लं पिल्लं and नाही. रात भर सोया नहीं. रात्रभर तो झोपला नाही. रात भर वो अपना घर में ऊपर नीचे चल रहा था. नंतर राजा आपल्या महालांत गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली, त्याच्या समोर वाद्य आणली नाहीत, त्याची झोप उडाली. 19 भी पढ़िए. मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानियेलाकडे जाऊन शोक स्वराने ओरडून म्हणाला, हे दानियेला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे कौन काय? बोल रहा है? Who is saying this? हे कोण म्हणत आहे? किंग डायरस. आणि दायरावेश राजा, किंग डायरस. दायरावेश राजा. किंग डायरस ने जब दानियल का जीवन को देखा तो उसने बोला ये दानियल जो परमेश्वर का आराधना करता है वो जिंदा परमेश्वर है. आणि दारियावेश राजाने पाहिलं, तो म्हणाला हा दानियल जिवंत देवाची आराधना करतो. Praise the Lord. Hallelujah. यानी दानियल का जो जीवन था
वो ऐसा जीवन था कि लोग देख के कहते थे कि इसका परमेश्वर सच्चा जिंदा परमेश्वर है. आणि दानिएलाचं जीवन बघून लोक बघायची, याचा जी देव आहे जिवंत आहे आणि सच्चा परमेश्वर आहे. एंड किंग डायरिस के अंदर इतना कॉन्फिडेंस है, उसको ये मालूम है कि इसका परमेश्वर एक चमत्कार कर सकता है. आणि दारियावेश राजाला विश्वास होता की ह्याचा देव चमत्कार करेल. होल नाइट ही वॉज नॉट स्लीपिंग. आणि रात्रभर तो झोपला नाही. एंड दानियल शेर के बीच में सो रहा है. आणि दानियल सिंहांमध्ये झोपलाय. कभी सुना है ऐसा चीज? कधी ऐकलंय का असं? वो शेर के बीच में सो रहा है, राजा पूरा रात भर उसका महल में चल रहा है ऊपर नीचे. आणि दानियल सिंहामध्ये शांत झोपलाय, पण राजा महालात जागा आहे. सुबह सुबह वहां पे गया मोठ्या पहाटे एंड बाहर से आवाज दिया उसने, आणि बाहेरून आवाज दिला, दानियल दानियल क्या तुम्हारा परमेश्वर ने तुमको बचाया है? तुझ्या परमेश्वराने तुला वाचवलंय का? जो परमेश्वर को तुम आराधना करते हो, ज्या देवाची तुम्ही आराधना जो करता, परमेश्वर का तुम सेवा करते हो, ज्या देवाची तुम्ही सेवा करता, क्या वो परमेश्वर ने तुम्हें इस शेरों से बचाया है? का त्या परमेश्वराने तुम्हाला या सिंहापासून वाचवलंय का? अंदर से दानियल बोला भी शेर का आवाज आएगा या दानियल का आवाज आएगा? आणि मग राजा म्हणाला आता सिंहाचा आवाज येईल की दानियेलचा आवाज येईल? किसका आवाज आया? कोणाचा आवाज आला? किसका आवाज आया? कोणाचा आवाज आला? बोलिए दानियल. बोला दानियेलचा. Praise the Lord. हालेलुया. दानियल ने बोला हाँ मैं जिंदा हूँ, आणि तो म्हणाला मी जिवंत आहे. मैं जो परमेश्वर का आराधना करता हूँ उसने मुझे सुरक्षित रखा है. मी देवाची आराधना करतो, त्याने मला सुरक्षित ठेवलंय. किंग डायरस ने उधर उड़ी मार के नाच गाना करके उसका परमेश्वर की आराधना की. आणि मग दारियावेश राजाने काय केलं? नाचून गाऊन त्याच्या देवाची आराधना केली. He said immediately bring him out of the den. आणि म्हणाले ताबडतोब दानियेलाला बाहेर काढा. Daniel came out and said, दानियल बाहेर आला. सर मेरा कोई भी गलती नहीं है, तो म्हणाला माझी काही चुकी नव्हती, मेरा कोई भी गलती नहीं है. माझी काहीच चुकी नव्हती. किंग डायरस ने बोला मुझे मालूम है, दारियावेश म्हणाला मला माहित आहे, किसने गलती किया है सब लोग को पकड़ो. ज्यांनी चुकी केली त्यांना सगळ्यांना पकडा. बाइबल में लिखा है उनको अंदर डालने से पहले शेर ने उनके ऊपर उड़ी मार के उनको नष्ट कर दिया. आणि त्या ज्यांनी चुकी केली होती त्यांना त्या गुहेत टाकलं. ते खाली पडण्याआधी ते सिंहाच्या घशात गेले. एंड किंग डायरस ने बोला मेरा बुक लेके आओ. आणि दारियावेशने त्याचं पुस्तक घेऊन आला. उसने नया रूल बना दिया. आणि त्यांनी नवीन राजा हे He said, बनवलं. आज के बाद, आजच्या पुढे, आज के बाद आजपासून अगर किसी परमेश्वर का आराधना होगा कुठल्या परमेश्वराची जर तो आराधना झाली, दानियल का परमेश्वर का आराधना तर होगा. दानियेलाच्या परमेश्वराची आराधना क्योंकि होईल. दानियल का जो परमेश्वर है वो जिंदा परमेश्वर है, वो सच्चा परमेश्वर है. कारण दानियेलाचा जो परमेश्वर आहे तो जिवंत आहे आणि तो खरा परमेश्वर आहे. Praise the Lord. Hallelujah. Shout a big hallelujah. हालेलुया म्हणा. Today that same God who saved Daniel from the lion's den, that same God will rescue you today. आणि ज्या देवाने दानियेलाला वाचवलं तोच देव आज तुम्हाला सुटका देणार आहे. That same God will do a miracle for you. तोच देव तुमच्यासाठी चमत्कार He करणार will आहे. supply all your needs. तो तुमची सर्व गरज भागवेल. If you believe, you will see the glory and the power of God. जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्ही देवाचा गौरव आणि सामर्थ्य पहा.